गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि त्या दरम्यान अनेक झाडं कोसळल्याच्या घटना समोर आल्या। त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरासमोरील झाड धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील जी झाडं धोकादायक आहेत त्या झाडांवर एक पेपर पोस्टर लावण्यात आलेलं आहे। हे झाड पडू शकतं असं त्या पोस्टरवर उल्लेख आहे। महत्त्वाचं म्हणजे असेच पोस्टर मनपातर्फे राज ठाकरेंच्या घरासमोरील असणाऱ्या एका झाडावर देखील लावण्यात आलेलं आहे। मात्र नोटीस लावून 3 ते 4 दिवस झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची ॲक्शन इथे घेतली गेली नाहीये आणि त्यामुळे प्रशासन झाड पडण्याची वाट पाहतंय का असा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामध्ये अनेक झाडं आपण पडताना पाहिली। खरं तर चेंबूरची घटना घडली, त्यात एक झाड पडून एका शालेय विद्यार्थ्याचा जो आहे तो मृत्यू देखील झाला होता। त्यानंतर अनेक झाडांचा प्रश्न हा ऐरणीवरती आला। सध्या मी आहे मुंबईच्या शिवाजी पार्क या भागामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय हे आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं घर आणि इथे आपण आज उभे आहोत। त्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या घराच्या समोरचंच झाड जे आहे ते धोकादायक आहे आणि हे आम्ही म्हणत नाहीये, हे स्वतः मुंबई महानगरपालिका म्हणते। आपण पाहतोय की या झाडावरती इथे एक त्यांनी नोटीस देखील लावण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेकडून। ते मुंबई महानगरपालिकेचं बोधचिन्ह लोगो आहे, वॉर्निंग म्हणजेच सावधान, ड्युरिंग हेवी रेन अँड विंड्स ट्री मे फॉल, बी अवेअर असं याच्यावरती लिहिलं आहे। म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस किंवा सोसाट्याचा वारा जर सुरू झाला तर हे झाड पडू शकतं, सावधान। म्हणजे आता मुंबईकरांनी रस्त्याने चालताना या नोटीशी वाचायच्या आणि झाड जर असेल तर रस्ता क्रॉस करून जायचं का असे प्रश्न पडलेले आहेत। बरं, ही जी नोटीस लावली आहे ही मुळात पेपरची आहे। उद्या पाऊस आला आणि नोटीस निघून गेली इकडून किंवा नोटीस विरघळून गेली, पडून गेली, पेपर फाटला तर मग लोकांना याबाबत कसं कळेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे झाड धोकादायक आहे तर या झाडाची छाटणी का होत नाही असा आणखी एक प्रश्न इथे पडतो। कारण की ही नोटीस लावून 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि या 3 ते 4 दिवसांमध्ये या झाडावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता हे झाड पडायची वाट पाहत आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतो। महत्त्व यासाठी प्राप्त होतं कारण की हे झाड जे आहे ते एक्झॅक्टली राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। त्याच्यामुळे उद्या जर कदाचित हे झाड पडलं तर या भागामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते। मुंबई महानगरपालिका काही कारवाई करणार आहे का असा प्रश्न आता सामान्य मुंबईकरांना पडू लागलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, शिवाजी पार्क।